सत्यजित तांबे. राज्यामध्ये आणि सर्वच राज्यामध्ये विशेष करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांचं मानवी वस्तीवरचं प्रमाण सतत वाढतंय. खरं तर आज 6 नंबरला तो प्रश्न होता, म्हणून मी शुक्रवारची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन परवानगी आपली घेतली होती. परंतु 6 नंबरला प्रश्न असेल म्हणून मी आज थांबलो, पण चर्चा होऊ शकली नाही. सभापती महोदय, 26 जून 2024ला मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की या बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी शिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. थोडक्यात तरीही माझी आपल्या मार्फत 2 घटना मला आपल्या समोर आणायच्या आहेत. एक म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यामध्ये एक 7 वर्षाच्या मुलाला आईच्या हातातून बिबट्या परवा ओढून घेऊन गेला आणि त्याचा मृत्यू त्याच्यामुळे झाला. आणि दुसरी घटना संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी इथे परवा घडली महिला दिनाच्या दिवशी, आदल्या दिवशी. त्याच्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीचा जीव वाचवला बिबट्याच्या हल्ल्यामधून आणि म्हणून नंदा दुधावडे नावाच्या त्या महिलेचं देखील आम्ही सगळ्यांनी कौतुक त्या ठिकाणी केलं. परंतु हे हल्ले वारंवार वाढत चाललेले आहेत. तर आपण शासनाला विनंती करावी का वनमंत्र्यांनी यावर थोडंसं निवेदन सभागृहामध्ये करणं मला असं वाटतं गरजेचं. शासनाने या संदर्भात तपशीलवार आणि सविस्तर निवेदन करावे.